नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र आता हे जानकी आहे तर ती देवघरात असते आणि देवाची पूजा वगैरे करून मायासाठी प्रार्थना करत असते. माया मात्र किडनॅप झाली म्हणून जानकी खूप अस्वस्थ असते आणि तिला देवळामध्ये जे काही तिला लोक किडनॅप करून घेऊन गेले गाडीमध्ये ते सर्व क्षण आता घडलेला प्रकार आठवत असतो आणि ती देवाला प्रार्थना करत असते की हे बघ देवा, जिथे कुठे माया असेल तिला सुखरूप ठेव आणि काही कर देवा, मायेला लवकरात लवकर अगदी सुखरूप घरी येऊन दे, कारण आता माझ्यामुळे आणखीन कोणाला त्रास झालेला मला नाही सहन होणार. म्हणून जानकी आता देवासाठी अगदी प्रार्थना करते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आणि सारंग हे दोघंही आता बाईक करून ठिकठिकाणी मात्र आता मायाला शोधत येत असतात आणि तेवढ्यात होतं तर काय, समोर मात्र आता ह्या ऐश्वर्या आणि मायाच्या प्लॅननुसार माया मात्र तेथे पडलेली समोर रस्त्यावर त्यांना दिसते. सारंग आणि ऋषिकेश हे सर्व पाहतात. मायाचा चष्मा वगैरे बाजूला पडलेला असतो आणि हे सर्व यांच्या प्लॅनचा एक भाग असतो. आता सारंग धावतच आता येतो आणि ऋषिकेश सुद्धा. आता माया मात्र पडलेली असते. आता ते मार जे काही ऐश्वर्याने तिच्या हातावर त्याच्यावर मारलेला असतो तर ते सर्व अगदी काळे डाग वगैरे पडलेले असतात. आता मायाची झालेली ती अवस्था बघून आता यांना असं वाटतं की खरंच हे खरं आहे तर, परंतु हे माया नाटक करत असते. तिचे चेहरा वगैरे सर्व मातेने भरलेला असतो. आता डोक्यातून रक्त येत असते आणि बेशुद्ध अवस्थेत ती पडलेली असते असं मात्र ती यांना दाखवते. आता ऋषिकेश आणि सारंग हे सर्व बघून त्यांना धक्काच बसतो. ते पूर्णपणे घाबरतात. मायाची काळजी त्यांना वाटते. घाईने ते मायाला उचलतात आणि तिला घरी घेऊन येतात. मात्र आता लगेच माया ही बेशुद्ध असते म्हणून जानकी घाईने माया करत पाणी आणायला सांगते. सारंग धावतच पाणी आणतो. लताबाई तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडत असते. जानकी तिला माया करत असते. माया उठ. आता माया शुद्धीवर येते तर लताबाई रडतच विचारते की माया, अगं तुला ठीक वाटतं ना? माया आता उठून बसते आणि अगदी केविलवाना चेहरा करते की जसे खरंच किडनॅप झालेली आहे म्हणून. तेव्हा माया म्हणते की काकू मी ठीक आहे, डोक्याला जरा मार लागलेला होता त्यामुळे मी जरा घाबरले होते आणि बेशुद्ध पडले होते. तेव्हा आता जानकी तर खूप घाबरते. जानकी म्हणते की अरे बापरे ऋषिकेश, आपण डॉक्टरांना बोलूयात. त्यावर आता माया म्हणते की हे बघा, जे काही घडलं ते अगदी अचानकपणे घडलं त्यामुळे मी खूप घाबरले होते, पण आता मी ठीक आहे. तर ऋषिकेश विचारतो की माया, त्याने तुम्हाला मारलं का? इतक्या जखमा वगैरे कशा झाल्यात? तेव्हा मात्र आता त्यांचा आणि ऐश्वर्याचा दोघींचा जो काही प्लॅन ठरलेला आहे, आता त्यांच्या ठरलेल्या प्लॅन प्रमाणे आता रणदिवांचा विश्वास बसण्यासाठी आता ऐश्वर्याने मायाला मारलेलं असतं, ते पण खरोखर, आणि त्यांनी हे सर्व नाटक पूर्णपणे केलेलं असतं. तेव्हा आता माया खोटं बोलते. माया म्हणते की ती माणसं मला गाडीतून घेऊन गेली आणि आता मी त्यांना अगदी तेथून सुटण्याचा प्रयत्न केला. आमच्यामध्ये प्रतिकार हल्ला झाला. कसं बसं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गाडीतून उडी मारली. आता मात्र हे ऐकल्यानंतर सर्वांना अगदी धक्काच बसतो. आता सगळेजण तोंडाला हातच लावतात. माया पुढे म्हणते की ती माणसं मात्र माझ्या मागे धावत होती आणि मी पळत होते. त्यानंतर मात्र मी पडले आणि त्यातच हे सर्व काही अगदी माझी अवस्था झाली. तेव्हा आता जानकी विचारते की माया, तू त्यांना बघितलंस का? नक्की ती माणसं कोण होती बरं? तेव्हा आता माया म्हणते की बहुतेक ही सगळी काही माणसं ऐश्वर्याची असावी असं मला वाटतं, तर कारण ती माणसं आहे तर ती ऐश्वर्याबद्दल बोलत होती. तेव्हा आता जानकी म्हणते की मी सांगत होते की ह्या सगळ्या मागे ते ऐश्वर्याचा हात असणार आहे तर, आणि हे सगळं तिनेच केलेलं आहे तर. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे सगळं काही आहे ते आपण पोलिसांना सांगू. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो चला. म्हणून ते दोघे आता पोलिसात जायला निघतात. तोच माया त्यांना थांबवते की नाही म्हणून. आणि हे बघा, त्याची काही गरज नाही, कारण एव्हाना मात्र ती माणसं ही मूळशी सोडून गेली सुद्धा असतील आणि ही सगळीच माणसं ऐश्वर्याची आहेत हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. आणि आता मात्र त्या माणसांच्या बोलण्यातून मला मास्कमॅनचं नाव समजलं. ते नाव मी ऐकलं होतं. तेव्हा आता जानकी म्हणते की काय मास्कमॅन? तेव्हा माया म्हणते की हो मास्कमॅन. ऐश्वर्या आणि तो मास्कमॅन एकमेकांना सामील आहे तर, असे मात्र ती आता म्हणते. आता हे ऐकल्यानंतर सर्व रणदिवे कुटुंबियांना धक्काच बसतो आणि ते दोघं मिळून हे सर्व करत आहे त्यासाठी आपल्याला आणखीन सावध राहावं लागेल. तेव्हा आता सगळेजण अगदी धक्क्यानेच अगदी घाबरत असतात. तेव्हा आता जानकी म्हणते की हो आपण सावध तर राहूयात, पण हे बघ माया, अगं तुझ्यावर उपचार करणं खूप गरजेचं आहे. बघ ना तुला किती मार लागलेला आहे तर, तू चल बरं अगोदर आतमध्ये. म्हणून जानकी तिला धरते आणि आतमध्ये घेऊन जाते. परंतु आता खरा शत्रू तर ही मायाच आहे आणि ती बरोबर रणदिव्यात राहून मात्र आता रणदिवे नक्की काय करत आहे, त्यांची बाजू कशी अगदी ही खाली करायची, यासाठी मात्र मायेने हा आखलेला एक खूप मोठा प्लॅन, आणि त्या प्लॅननुसार ती परत रणदिवेंच्या घरामध्ये अगदी त्यांची
आपुलकी वगैरे मिळवायला तिथे आलेली असते आणि त्यांचा प्रत्येक प्लॅन आता हाणून कसा पाडायचा याची मात्र खात्रीदार ती घेत असते. त्यानंतर आता लताबाई ही एकटीच बाहेर रडत बसलेली असते आणि तेवढ्यात तिथे सुमित्रा येते. सुमित्रा विचारते की काय झालं लताबाई, तुम्ही असं अचानक बाहेर का आलात आणि अगदी रडत का आहात. तेव्हा रडतच लताबाई म्हणतात की हे बघा अहो, माझंच मन मला खातंय, माझ्यामुळे आणखीन कुणाला त्रास सहन करावा लागणार आहे हे कळतच नाही. कारण माझ्यामुळे मात्र जानकी इतक्या टेन्शनमध्ये आहे. एकतर आई विना ही पोर वाढली, अगदी जीवामध्ये ताकद नसताना सुद्धा ज्या मायेने मला वाचवलं, तर त्या मुलीला सुद्धा आता माझ्यामुळे ह्या सर्व यातना सहन करावे लागतात आणि तुम्हाला सुद्धा आमच्यामुळे खरंच म्हणजे माझ्यामुळे किती त्रास झालेला आहे हो. तेव्हा आता लताबाई आणखीनच रडत असते. तेव्हा आता सुमित्रा प्रेमाने तिला समजावते आणि तिच्या जवळ बसून म्हणते की लताताई अहो नाही, मला खरंच असा कुणाच्यामुळे त्रास झालेला नाही. तर त्यावर आता सुमित्रा परत सांगायला सुरुवात करते की अहो हे बघा, त्या मायामुळे जो काही आता ऐश्वर्याला त्रास झालेला आहे, म्हणजे तिचा आणि आता ऐश्वर्याचं जेव्हा मंदिरामध्ये भांडण झाले तर त्याचा बदला मात्र ती ऐश्वर्या आता त्या मायाकडून घेत आहे. आमच्या अशा जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला कसा त्रास होईल याचाच विचार मात्र आता हे सयाजीराव आणि ऐश्वर्या करत असतात. तेव्हा आता लताबाई म्हणते की हो ना, मी आणि माया इथे आलो नसतो तर हे सगळं काही घडलंच नसतं आणि मी जिवंत आहे याचे पुरावे मात्र जानकीला देण्यापेक्षा मी स्वतः संपून घ्यायला हवं होतं. म्हणून आता लताबाई खूपच रडते. तेव्हा आता सुमित्रा परत लताबाईला समजावते की लताबाई हे बघा, प्लीज तुम्ही रडू नका आणि हे बघा लताबाई, असं वाईट साईड बोलायचं नाही. हे बघा अहो, हे जे काही होतं ते ऐश्वर्यामुळे होते आणि ती ऐश्वर्या मात्र ती ऐश्वर्या आहे ना, तर ती आपला म्हणजे बदला घेते आणि आता तर तिला मात्र त्या मास्कमॅनची सुद्धा साथ मिळाली आहे. पण तुम्ही काही काळजी करू नका, ह्या मास्कमॅनचं जे कोड आहे ना ते आपण लवकरात लवकर सोडूयात. आणखी सुमित्रा आणि ऋषिकेश हे सगळेजण आता याचाच प्रयत्न करत आहेत ना, आता होईल सर्व काही ठीक. त्यानंतर मात्र आता सारंग हा अगदी जानकी आणि माया तिथे रूममध्ये असतात तर तेथे येतो. तेव्हा आता माया म्हणते की काय झालं, म्हणजे त्या मास्कमॅनबद्दल आणि ऐश्वर्याबद्दल काहीच समजले नाही. तेव्हा सारंग नाही असं म्हणतो आणि आता त्या मास्कमॅनबद्दल सुद्धा काहीच मिळाल्याचं तो सांगतो. तेव्हा जानकी म्हणते की हो, आम्ही खूप शोधण्याचा प्रयत्न केला परंतु नाही. पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा जाऊन आलो, पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा काही कळाले नाही, इंटरनेटवर सुद्धा काही माहिती नाही आणि त्या मकरंदने मात्र त्याच्या सगळ्या काही जुन्या खुणा पुसून टाकलेल्या आहेत. तर मकरंदने किंवा त्याच्या कदाचित जवळच्या व्यक्तीने सुद्धा हे सर्व असं केलं असेल. तर आता हेच खरं आहे की आम्हाला कुणालाच मकरंदबद्दल नाही कळाले, त्याचा कोणताही फोटो सुद्धा नाही. आता हे ऐकून माया तर मुद्दा म्हणते की बापरे, ती तर तिच्या मनाजोगतच होत असतं, तिला मनातून तर खूप आनंद तर होतोच. तेव्हा मात्र आता माया मुद्दाम विचारते की आता त्याला कसं शोधायचं आहे, म्हणजे जानकी नक्की काय करणार आहे ते काढून घेत असते. तेव्हा आता जानकी म्हणते की हो, त्यासाठी मात्र एक उपाय आहे. तेव्हा माया म्हणते की काय उपाय आहे, तर आता जानकी म्हणते की अवंतिका आणि सौमित्र भाऊजी मात्र तेच करायला गेलेले आहेत. आता मात्र जे काही आम्ही सोशल मीडियावर म्हणजे चेक केलं होतं तर तेथे काही मिळाले नाही, परंतु आता मात्र एका लायब्ररीमध्ये मात्र आम्हाला तो जुना जो काही न्यूज आहे तर तो पेपर सापडला आणि त्या पेपरमधील जो काही आता हा मकरंदचा फोटो आहे तर तेथे तो फोटो सापडला. म्हणून आता तेच चौकशी करायला ते दोघं गेलेले आहेत. तर आणि त्या फोटोवरून मात्र आपल्याला नक्की काहीतरी कळेल आणि त्याची चौकशी करायला ते दोघं गेल्याचे सांगते. आता मात्र मायाला तर आता हे शॉक तर बसतोच, परंतु जानकी तर खूप खुश असते. फोटो थोडासा ब्लर झालेला आहे धुळीमुळे आणि त्यावरून तो अगदी स्पष्ट दिसत नाही की तो मकरंद आहे म्हणून. तेव्हा आता सारंग लगेच म्हणतो की तुम्ही मात्र घाबरू नका, कारण सौमित्र दादा मात्र AI च्या मदतीने मूळ फोटो आहे तर तो मिळवणार आहे. तर तेव्हा आता माया म्हणते की हो, म्हणजे आता मकरंद बद्दल काही ना काहीतरी समजेलच. जानकी म्हणते की आता मात्र आपल्याला जेव्हा तो खरा स्पष्ट फोटोतील चेहरा कळेल ना, तेव्हा मात्र आता त्या मास्कमॅनचा जो काही मागचा चेहरा आहे तर तो सुद्धा आपल्या समोर नक्कीच येईल. तेव्हा आता मायाला अगदी लगेच धक्का बसतो. पण माया आता जानकीला विचारते की काय तुम्हाला खरंच असं वाटतं की असं होईल का. तेव्हा आता जानकी म्हणते की हो, होईलच. तर माया आता विचार करत असते. त्यानंतर आता इकडे सौमित्र मात्र घरी येतो आणि सौमित्र आता अगदी आवाज देतच येतो की दादा, वहिनी सगळेजण बाहेर या, बाहेर या. सगळेजण धावतच बाहेर येतात. ऋषिकेश विचारतो की काय रे सौमित्र, काय झालं. अवंतिका आणि सौमित्र आता खुश होतच आलेले असतात आणि आता घाईने तो म्हणतो की आपला प्रयत्न सक्सेसफुल झालेला आहे. माया मात्र दरवाजातून आता ही सर्व चोरून ऐकत असते. तर AIच्या मदतीने मात्र मकरंदचा फोटो मिळालेला आहे आणि तो फोटो मात्र आता ते ऋषिकेशला दाखवतात. तो मात्र आता ऋषिकेश तो फोटो पाहतो आणि खूपच खुश होतो आणि आता यामुळे मात्र आता मकरंदची अख्खी कुंडली या फोटोमुळे नक्की मिळेल. तेव्हा आता मकरंदचा जो काही फोटो आहे तर तो फोटो तो जानकीला दाखवतो. जानकी म्हणते की हो, हा तोच मकरंद आहे. आता मात्र हा फोटो आहे तर
प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये तो दिला जाईल. मकरंद मात्र जेथे कोठे असेल ना तेथून आपण त्याला शोधून काढू. माया तर आता हे सर्व ऐकते आणि मायाला धक्काच बसतो. एकदा की तो मकरंद सापडला तर मास्कमॅन कोण आहे हे सुद्धा आपल्याला कळेल. तसतसा मायेचा जीव खालीवर होत असतो. मात्र आता ऋषिकेश आणि सौमित्र लगेच पोलीस स्टेशनला येतात आणि पोलिसांसमोर तो फोटो ठेवतात की मकरंद कुलकर्णीचा हा फोटो आहे. तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतात की हो, हे तर अगदी उत्तम झालं. आता इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेश आणि सौमित्र यांना बसायला सांगतात. आता त्यांची काहीतरी चर्चा सुरू होत असते. आता ऋषिकेश इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की हो, फोटो मिळवला हे तर चांगलं काम झालं, परंतु हे बघा, हे फोटो मिळवणं इतकं म्हणजे अशक्य होतं, कारण त्या मकरंदने मात्र आपल्याबद्दलची सगळी काही माहिती मात्र अगदी इंटरनेटवरून सगळ्यावरून अगदी घालवलेली होती. कुठेही त्याबद्दल माहिती नव्हती, फोटो वगैरे नव्हता. तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर म्हणतात की अहो हे बघा, इंटरनेटचं सोडा, परंतु या मकरंद कुलकर्णीचं आहे ना ती पूर्ण फाईल आम्ही बघितलेली आहे. अहो त्याच्या FIR मध्ये फोटो सुद्धा नाही त्याच्या स्वतःचा. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय बोलतात, हे कसं शक्य आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मकरंदचे जे कॉन्टॅक्ट होते तर ते खूप स्ट्रॉंग होते आणि कदाचित त्यामुळेच मात्र त्याला हे सर्व करणं शक्य झालं असेल. तर 12 वर्षापूर्वी त्याचा मुळशीमध्ये खूप मोठा बिझनेस होता आणि एक चांगला कमी वेळामध्ये त्याने खूप नाव कमावलं होतं. मात्र तो वाटेल ते करत होता आणि आता मात्र साहेब सर्व काही माहिती आता मकरंदबद्दल विचारत असतात. त्याच्याबद्दल अजूनपर्यंत काही माहिती नाही मिळालेली. मात्र आता ऋषिकेश म्हणतो की ऍक्च्युली त्याचा एक अपघात झालेला होता आणि त्या अपघातातून तो गायब झालेला आहे असं मला वाटतं. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो, मला अगदी खात्रीने माहिती आहे की अगोदर तो गायब झाला आणि 12 वर्ष तो आता अगदी अंधारात राहिला आणि त्यानंतर मात्र मास्कमॅन बनून तो मात्र आता पुन्हा आलेला आहे. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात की तुम्हाला नक्की माहिती आहे की तो मास्कमॅन आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, तोच मास्कमॅन आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की हो, मकरंद सोडून दुसरं कोणीही असं नाही करू शकत, कारण 12 वर्षापूर्वी सुद्धा त्याने मास्कमॅन बनून बरंचसं काही केलं होतं. मग आता सुद्धा तोच मास्कमॅन आहे. तर त्याच्या एक केलेल्या प्रकरणामुळे मात्र मी अगदी वाचलो. जे काही आले होते माझ्यावर त्या संकटातून मी केवळ वाचलो, परंतु आता त्याने खूप काही अगदी असं केलेलं आहे मला त्रास होण्यासाठी आणि आता सुद्धा मात्र त्या मकरंद पासून माझ्या फॅमिलीला धोका आहे. तर किंवा मात्र आता इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका, ह्या मकरंद कुलकर्णीचा फोटो आहे तर उद्या पेपरमध्ये छापून येईल आणि जेथे कोठे तो आता लपलेला असेल ना तर तेथे म्हणजे तेथून मात्र आम्ही त्याला शोधून काढू म्हणजे काढूच. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ऋषिकेश सर. त्यानंतर आता सौमित्र आणि ऋषिकेश थँक्यू बोलून आता घरी निघून येतात. त्यानंतर आता इकडे जानकी, सारंग आणि सुमित्रा हे एकमेकांशी मकरंदविषयी बोलत असतात की सुमित्रा विचारते की इतक्या मोठ्या खोल दरीत तो पडून तो अगदी वाचला कसा असेल, तो जिवंत आहे. तेव्हा जानकी म्हणते की हो आई, कारण त्याची डेड बॉडी अजून सुद्धा सापडलेली नाही म्हणून मला खात्री वाटते की नक्की जिवंत आहे म्हणून. सुमित्रा म्हणते की अगोदर ऐश्वर्या आणि आता हा मकरंद आपल्या आयुष्यामध्ये त्रास द्यायला येतोय. रणदिव्यांच्या मागची काही इडापिडा जायला तयार नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका, देव आपल्या पाठीशी आहे हो. आता मात्र तो मकरंद कुणाच्याही नजरेतून नाही वाचणार. आता मात्र त्याने ऐश्वर्याच्या मदतीने जे संकट आपल्यावर आणलेलं आहे ना तर ते संकट नक्की आपण लवकरात लवकर दूर करायचं. आणि तेवढ्यात अवंतिका धावतच येते आणि अवंतिका म्हणते की हे बघा सारंग भाऊजी, वहिनी, आई, अहो मला सौमित्राचा मेसेज आला होता, कारण आता पोलीस आहेत ना तो मकरंदचा फोटो अगदी सगळ्या पेपरमध्ये देणार आहेत. आणि आपण मात्र एक काम करू की सोशल मीडियावर त्याचा जो फोटो आहे तर तो व्हायरल करूयात. तेव्हा आता सारंग खूपच चिडतो. सारंग म्हणतो की सापडेल तो नक्की, कारण ज्या दिवशी तो सापडेल ना त्या दिवशी मात्र त्याचा शेवटचा दिवस असेल, हे बघतच राहा. आता हे ऐकून जानकी म्हणते की सारंग भाऊजी एवढा डोक्यामध्ये राग घालून घ्यायचा नाही, आपल्याला जे योग्य आहे तेच करायचं आहे. तेव्हा आता सुमित्रा लगेच म्हणते की हो सारंग, अरे जानकी जे काही बोलत आहे तर ते योग्य आहे, ऋषिकेशला मात्र आणखीन उपसवू नको. तेव्हा आता सारंग खाली मान घालून उभा असतो. तेव्हा आता जानकीने मात्र सूप बनवलेलं असतं आणि सारंग विचारतो की वहिनी अगं सूप तू कुणासाठी बनवलं. तेव्हा आता जानकी म्हणते की मायासाठी, कारण तिला बरं वाटत नाही ना म्हणून सूप पिऊन तिला जरा बरं वाटेल. तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की वहिनी दे इकडे, माझ्या हातामध्ये दे सुपाची वाटी, मी घेऊन जातो मायाला. आता हे सगळं काही सूप वगैरे आहे, तू नको इतकी दंदन करू. घेऊन देतो तिला आणि वहिनी सुद्धा कामात आहे. तेव्हा अवंतिका, जानकी ह्या सगळेजणी हसत असतात.
सारंग तशी गंमतच करत असतो. अवंतिका म्हणते की अहो भाऊजी, इतक्या दिवस वहिनींना इतकं काम होतं ते तुमच्या कधीही लक्षात नाही आले आणि आजकाल मात्र तुमच्या खूपच लक्षात यायला लागलं, हो की नाही? आता मात्र सारंग मुद्दाम मायाला भेटण्यासाठी त्याला जायचं असतं आणि नाटक करून हे सर्व तो आता म्हणतो. तर अवंतिका बरोबर ओळखते आणि त्याला टॉन्ट मारते. तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो खरंच मला कळत नाही की तुम्ही वहिनी नक्की काय म्हणतात ओ. तेव्हा आता अवंतिका म्हणते की अच्छा, म्हणजे सगळं काही कळून सुद्धा आपल्याला काहीच कळलेली नाही असं का? तुम्ही आणणार आहे का? बरं ठीक आहे, चांगलं सुरू आहे तुमचं. त्यावर मात्र आता सारंग म्हणतो की वहिनी हे बघा, मला खरंच कळालेलं नाही की तुम्ही नक्की काय म्हणतात ते. तेव्हा आता जानकी म्हणते की अवंतिका अगं शांत हो ना. आणि सारंगला म्हणते की भाऊजी तुम्ही तिच्याकडे मात्र लक्ष देऊ नका आणि हे बघा भाऊजी ते सूप गार होईल आणि त्या मायेला नेऊन द्यायला नको का? आता सारंग म्हणतो की हो हो मी येतो. तर आता अवंतिका म्हणते की हो जा लवकर, सूप नेऊन द्या. तेव्हा आता सारंग जातो, परंतु आता जानकी म्हणते की अवंतिका काय हे? अवंतिका म्हणते की वहिनी तुम्हाला हे दिसत नाही का की सारंग भाऊजींना मात्र मायाबद्दल जरा जास्तच काळजी वाटते. सुमित्रा म्हणते की अवंतिका तू नक्की काय म्हणते हे मात्र माझ्या लक्षात येतं बरं का. त्यावर आता जानकी म्हणते की आई फक्त अवंतिकाचं म्हणणं नाही तर मला सुद्धा तेच वाटतंय. सारंग भाऊजींच्या मनात असेल तर त्यांच्या आनंदासाठी आपण विचार करायला काय हरकत आहे बरं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की खरं सांगते जानकी, अगं सारंग मात्र ह्या ऐश्वर्यामुळे अगोदरच खूप अगदी भरडलेला गेलेला आहे आणि हे बघ मला हे सुद्धा मान्य आहे की आपण त्याच्या आनंदाचा विचार करायला हवा. अगोदर मात्र आपल्या घरावर आलेले हे संकट आपण परतून लावलंच पाहिजे आणि आता मात्र ही माया उगाच आपल्या सगळ्या गोंधळात ओढली गेली. मला खरंच काळजी वाटते की हिचे आई वडील काय नक्की विचार करत असतील. त्यानंतर आता मायाला खूपच टेन्शन येते, कारण आता मकरंदचा फोटो त्यांना मिळाला म्हणून आणि तो फोटो त्यांना मिळवायला नको होता असा ती आता विचार करत असते आणि तिची तकतक सुरू असते. आणि हा फोटो व्हायरल झाला तर पोलीस नक्की त्याच्यापर्यंत पोहोचतील, तर नक्की काय करू आता. आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो तर माया विचारते की कोण आहे आणि तेवढ्यात सारंग दरवाजा उघडून आत येतो आणि म्हणतो की मी आहे, स्पेशल माणसासाठी मी स्पेशल सूप घेऊन आलो असं सांगतो. मात्र आता लगेच मायाला या सारंगचा राग येत असतो आणि ती आता वैतागून आता परत अगदी आनंदाने विचारते की मी स्पेशल आहे का तुमच्यासाठी. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो हो. तेव्हा माया थँक्स असं म्हणते आणि जानकीताई कुठे आहे असं विचारते. तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी किचन मध्ये काम करते. तेव्हा आता माया पुन्हा विचारते की ऋषिकेश दादा मात्र आता त्या फोटोचं काहीतरी करणार होते तर त्याचं काय झालं. तेव्हा सारंग लगेच सांगायला सुरुवात करतो. ऋषिकेश दादा मात्र तो फोटो घेऊन पोलीस स्टेशनला गेलेला आहे. आता मात्र तो फोटो देऊन मात्र आपण त्या पेपरमध्ये तो फोटो छापून देणार आहे आणि आता मात्र तो पेपर मुळशीच्या सगळ्या काही अगदी घराघरामध्ये जाणार आहे. तर अगदी प्रत्येक म्हणजे अगदी जगभरात आता मात्र तो मकरंद नाही वाचणार, तो मास्कमॅन आहे ना तो आता गेला. तेवढ्यात मायाच्या मोबाईलवर फोन येतो. माया म्हणते की फोन आला. तेव्हा सारंग म्हणतो की अहो घ्या, मला काही प्रॉब्लेम नाही. व माया म्हणते की अहो घरून फोन आलेला आहे त्यामुळे तुम्ही. तर आता सारंग म्हणतो की अच्छा, पण एक काम, ते सूप गार होण्याच्या अगोदर नक्की पिऊन घ्या. आणि सारंग हसून मात्र आता गुड नाईट असं बोलतो. तर इकडे ऐश्वर्या वैतागून जाते, कारण मायेने अजूनपर्यंत फोन का उचलला नसेल. तर आता माया खुश होत आता सारंगला बरोबर आपल्या जाळ्यात अडकवते आणि गुड नाईट असं म्हणते. फोन मात्र मायाने उचलून ठेवलेला असतो. आता जेव्हा ती हॅलो म्हणते तर ऐश्वर्या वैतागते. ऐश्वर्या म्हणते की माया हे सर्व गुड नाईट वगैरे काय सुरू आहे, तुला फोन करते आणि तो फोन का उचलत नाही माझा. तेव्हा मात्र आता माया म्हणते की खूप मोठा घोळ झाला, कारण मकरंद दादाचा फोटो यांना सापडला आणि शेवटी त्यांनी तो फोटो पोलिसांना दिलेला आहे. तर आणि उद्या कुठल्याही न्यूजपेपर मध्ये आता हे पॅम्पलेट येणार आहे की मकरंद दादाचा फोटो त्यात असेल आणि न्यूज असेल आणि हा फोटो जर व्हायरल झाला तर माझी सगळी काही मेहनत वाया जाईल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही जाणार, तुझी कोणतीही मेहनत वाया नाही जाणार. मला एक गोष्ट सांग बरं, त्या लोकांनी मात्र कोणत्या पॅम्पलेट मध्ये हे फोटो छापायला दिलेले आहेत. तेव्हा आता लगेच ही माया सांगते की मुळशीतील नंबर 1 पेपरमध्ये. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डोंट वरी, आता मकरंदचा फोटो कुठेही व्हायरल नाही होणार. ते काय करायचं आणि कसं करायचं हे सगळं काही माझ्यावर लागेल. तेव्हा आता माया म्हणते की खरंच बघ, कारण हा फोटो जर व्हायरल झाला तर मात्र ते मास्कमॅन पर्यंत नक्की पोहोचतील. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते की हो, त्या मास्कमॅननी म्हणजे त्या माणसाने माझी इतकी मदत केलेली आहे तर त्या माणसापर्यंत मी रणदेव्यांना नाही पोहोचून देणार. तेव्हा आता थँक्यू बोलून आता ही फोन ठेवते. त्यानंतर जानकी मात्र एकटीच रूम मध्ये बसलेली असते आणि तेथे ऋषिकेश येतो. आता जानकीने मात्र ओवीला वेळ दिलेला नाही, ओवीवरती रागवली म्हणून ती थोडीशी नाराज असते. ऋषिकेश तिच्याकडे बघतच असतो. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की जानकी काय ग, काय झालं. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो या सगळ्या काही प्रकरणात माझ्या ओवीकडे दुर्लक्ष होतंय, त्याचाच मी विचार करते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे पग सध्या आपला नाईलाज आहे आणि हे पग जानकी अगं हे सगळं काही आपण मुद्दामून नाही करत. एकदा आपण ह्या प्रकरणातून बाहेर पडल्यानंतर ओवीला आपण हवा तेवढा वेळ देऊयात. आणि हे पग तुला सांगायचंच राहून गेलं की अगं आपल्याला पोलीस
पोलीस मदत करत आहे तर तेव्हा आता जानकी म्हणते की हो चांगलेच आहे. तर एकदा की पेपरमध्ये फोटो आला तर सगळ्यांना कळेल की हा मकरंद आहे तरी कोण आणि सगळ्या गोष्टी मात्र आपल्या बाजूने हळूहळू पॉझिटिव्ह होण्यासाठी सुरुवात होईल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं इतकंच पुरेसं नाही तर त्याची माहिती देण्यासाठी कोणीतरी आपल्याला कॉन्टॅक्ट हवा आहे आणि तुला माहिती आहे की जर कधी कधी मला असं वाटतं की मकरंद बद्दल आपल्याला काहीच माहिती मिळाली नाही तर आणि त्या मास्कमॅनला आपण जे काही शोधत आहे तर तो दुसराच कोणीतरी असेल तर आपण काय करणार. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो तुम्ही असं का विचार करतात ते बघा आपला अंदाज खरा ठरेल कारण तो मकरंदच असेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जर तो मकरंद नसेल तर आणि हे बघ जानकी त्यासाठी आपल्याला प्लॅन बी रेडी ठेवावंच लागेल. हे बघ आपल्याकडे मात्र जास्त दिवस नाही. तुला आठवते ना जेव्हा आता आपण घराबाहेर पडलो होतो ओवी तुम्ही तेव्हा आपण कसले दिवस काढले होते. तेव्हा जानकीला आणि ऋषिकेशला ते क्षण आठवतात. त्यासाठी ऋषिकेश म्हणतो की त्यासाठी आपल्याला खूपच सतर्क राहावं लागेल आणि हे बघ तू देवाला प्रार्थना कर नाहीतर आता आपले सगळे काही प्रयत्न मात्र अगदी निरर्थक ठरतील. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा असं काही होणार नाही. ऋषिकेश देव आपल्या पाठीशी आहे आणि लवकरात लवकर आपल्याला त्याच्याबद्दल काहीतरी मिळेलच. आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता नाना मात्र सकाळी सकाळी पेपर वाचत असतात तर आता ते ऋषिकेशला म्हणतात की अरे तू तर म्हणाला होतात की पेपरमध्ये फोटो छापून येणार आहे मग अजूनपर्यंत मात्र पेपरमध्ये काहीच मिळालेले नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय जानकी म्हणते की काय हे कसं शक्य आहे. तेव्हा लगेच आता तो पेपर आहे पेपर मात्र ऋषिकेश चेक करतो आणि ऋषिकेशने तो पेपर चेक केल्यानंतर मात्र हे कसं शक्य झालं हे त्यांना काहीच कळत नसतं. तो आता माया हे सर्व पाहते आणि फोटो आलाच नाही म्हणजे नक्की ऐश्वर्याने काम केलेलं दिसत आहे. तर तेव्हा मात्र आता सगळेजण पोलीस स्टेशनला येतात आणि इन्स्पेक्टर साहेबांना विचारतात की आता काय करायचं. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की घाबरू नका आम्ही मात्र सोशल मीडियावर फोटो आम्ही टाकलेला आहे त्यामुळे आता जो कोणी त्याला बघेल तर तो नक्की आपल्याला मदत करेल. म्हणून मकरंद एका हॉस्पिटलला असतो आणि तेथील जो काही आता वॉर्ड बॉय आहे तर तो मात्र मकरंदला अगदी बघतो आणि आता मात्र इकडे मायाला हे सर्व काही समजते आणि माया खूपच चिडते आणि म्हणते की किती काही झालं तरी शेवटी हे मकरंद दादापर्यंत पोहोचायला नकोय. आणि आता मात्र इन्स्पेक्टर साहेबांना लगेच त्या वॉर्ड बॉयचा आहे तर हॉस्पिटलमधून फोन येतो आणि ते म्हणतात की आम्ही लगेच निघतोय. ऋषिकेश आणि जानकी तेथेच असतात. आता मात्र ऋषिकेश विचारतो की काही कळाले का. आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मुळशीच्या एका हॉस्पिटलमध्ये मकरंद कुलकर्णी सापडलेला आहे. मात्र आता सगळ्यांना खूपच आनंद होतो. तेव्हा मित्रांनो आता माया काय असं नवीन प्लॅन खेळते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.